नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. डोनाल्ड ट्रम्प यांचा जो प्लॅन आहे बोर्ड ऑफ पीस, तो काय आहे तो आज आपण डिटेल डिस्कस करणार आहोत. आणि या बोर्ड ऑफ पीस मध्ये मेंबर होण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प आता हप्ता वसुली करत आहे. हप्ता वसुली म्हणजेच काय? कारण ते वेगवेगळे देश आहेत आणि त्यांचे जे लीडर्स आहेत, जसं भारताचे पंतप्रधान किंवा त्या देशाकडे ते म्हणतात की आम्हाला काहीतरी यासाठी फंडिंग द्या आणि मग काहीतरी आपण हा बोर्ड ऑफ पीस आहे ना, तो एक शांतीसाठी एक असा एक इन्स्टिट्यूशन तयार करू. जसं की युनायटेड नेशन आहे, संयुक्त राष्ट्र आहे आणि त्याची माहिती तुमच्याकडे नक्की असेलच, तो त्याबद्दल तुम्ही चांगला अभ्यास केला असेलच असं मी कन्सिडर करतोय. मग अशा वेळेस बोर्ड ऑफ पीस आहे, हा जर तयार झाला तर युएनची जी क्रेडिबिलिटी आहे ती ऑब्वियस आहे की ती कमी होईल. आता भारतासमोर हा प्रश्न आहे नेमका की भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचा जो प्लॅन आहे बोर्ड ऑफ पीस या मार्गाने जायला पाहिजे की युएन मध्ये जे भारत प्रयत्न करत आहे की त्याला परमनंट मेंबरशिप मिळायला पाहिजे, त्याच प्लॅनला त्याला चिकटून राहायला पाहिजे. तर भारतासमोर एक खूप मोठा डायलामा पण आहे. त्यामुळे हाय चान्सेस आहेत की यावरचा प्रश्न आहे हा पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. ठीक आहे. आता पेपर कोणता आहे, कोणत्या पेपरमध्ये येणार, तर लक्षात ठेवा हा GS2 मध्ये आयआरचा जो भाग आहे ना, त्यामध्ये हा फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तुम्ही सेशन जर हे रेग्युलर जर पाहत असणार तर तुमच्या एक लक्षात आलं असेल की मी तुम्हाला हे पण मेन्शन करतोय की हा भाग जो आहे, हा टॉपिक आहे कोणत्या पेपरमध्ये GS1, 2, 3, 4 कुणामध्ये विचारला जाऊ शकतो. आणि या भागावर आपण सर्वात शेवटी एक प्रश्न सुद्धा घेतोय मेन्स ओरिएंटेड, की मेन्स मध्ये यावर प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो. कारण बरेच विद्यार्थी आता असे आहेत की त्यांना याची आयडियाच नाहीये की नेमकं राज्यसेवा मेन्स मध्ये मुख्य परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारला जाणार. त्यामुळे ही सिरीज नक्की पहा पूर्ण. रेग्युलर जे सेशन्स घेऊन येतोय, सर्वात हॉट टॉपिक जे आहेत करंट अफेअर्सचे ते सर्व घेऊन येतोय. त्यातून तुम्हाला एक आयडिया, तो टॉपिक तर चांगला क्लिअर होईल आणि मेन्स मध्ये कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो तो पण एक तुम्हाला आयडिया मिळेल. स्वतःहून थोडंसं प्रयत्न करा आणि त्याचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. चला, मी माझा नंबर इथं स्क्रीनवर दिलेला आहे. तुम्हाला कोणतेही क्वेरीज आहेत, सिलेबस रिलेटेड असू द्या, स्ट्रॅटेजी रिलेटेड आहे, माझा जसा विषय सायन्स आहे किंवा अजून कोणते काही क्वेरीज आहेत, तुम्ही आत्ता अभ्यासाला सुरुवात करत असणार तरी पण माझा नंबर आहे, यावर डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. सोबत आपण एक सायन्ससाठी डेडिकेटेड व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केलाय, तो जरी जॉईन करायचा आहे तरी पण याच नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि मी माझा इथं टेलिग्राम चॅनल दिलंय, ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, PDF आहेत, सर्व मी शेअर करत असतो. सोबत खेमराज चामोर्शीकर माझा इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्यावर सुद्धा रेग्युलर कंटेंट तुम्हाला आता पाहायला मिळेल. इथं प्लेलिस्ट दिलेली आहे, या प्लेलिस्टमध्ये या प्रकारचे सर्व व्हिडिओची लिंक आहे, तुम्हाला तिथं मिळेलच. चला पुढे वळूया. आधी आपण हिस्ट्रीमध्ये जाऊ थोडं आणि ते समजून घेऊ की युनायटेड नेशन का तयार झालं होतं. तर युनायटेड नेशन तयार झालं होतं ज्यावेळेस वर्ल्ड वॉर 2 झालं होतं आणि त्यामुळे वर्ल्ड वॉर 2 म्हणजे जागतिक युद्ध जो दुसरा झालेला होता, त्यामुळे खूप जास्त हानी पोहोचलेली होती जगाला, बरोबर. आणि म्हणून काहीतरी ही परत जर तिसरा जर महायुद्ध जर झाला तर मग अशा वेळेस ते अफोर्डेबल नाही आहे, हे त्यावेळेस लोकांना किंवा त्यावेळेचे जे कंट्रीज आहेत, जे लीडर्स होते त्यांना ते कळालं होतं. आणि म्हणून कुठतरी एक कोलॅबरेशन म्हणून एक कोणतरी संस्था असायला पाहिजे, ज्यामुळे आपण पूर्ण जगामध्ये या पृथ्वीवर शांतता आहे ती प्रस्थापित करता येईल. आणि म्हणून काहीतरी युनायटेड नेशन्स आहे ते एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं, बरोबर. पण कालांतराने आपल्याला हे पण लक्षात येते की आता काहीतरी जुनी बॉडी झालेली आहे, पाहिजे तेवढा खरंच इम्पॉर्टन्स आहे तो याचा आहे की नाही. ठीक आहे की कारण ही एकच बॉडी आहे अशी आपल्याला म्हणता येईल की याचा इम्पॉर्टन्स आहे तेवढा, पण खरंच पाहिजे जे एक्सपेक्टेशन होते त्या पद्धतीने युनायटेड नेशनने काम केलंय का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. चला, आता जो काही असेल तरी पण डोनाल्ड ट्रम्प यांनी काहीतरी जेव्हापासून हे पॉवरमध्ये आलेले आहेत, यांचा प्रयत्न हा नाहीये की युनायटेड नेशनला रिपेअर करायचे किंवा चांगलं करायचं, चांगलं मजबूत करायचं आहे म्हणून. कारण डोनाल्ड ट्रम्प एक एक लक्षात ठेवा की डोनाल्ड ट्रम्प काय तर बिझनेसमॅन आहे, त्यामुळे त्यांचा माइंड सुद्धा, त्यांचा डोकं सुद्धा त्याच पद्धतीने चालतो. यांना प्रयत्न हे करायचे, कारण युनायटेड नेशन, मी तुम्हाला पुढे पूर्ण डिटेल सांगणार आहे. युनायटेड नेशन एक अशी बॉडी आहे ज्यामध्ये सहमतीने डिसिजन आहे ते घेतले जातात. आणि डोनाल्ड ट्रम्प यांना काय पाहिजे, यांना पाहिजे मनमानी, की माझंच ऐकलं पाहिजे, माझंच चाललं पाहिजे या पद्धतीने. त्यामुळे यांचा अजिबात प्रयत्न नाहीये की युनायटेड नेशन कुठे रिपेअर करायचं, चांगलं करायचं आहे म्हणून त्याला थोडंसं स्ट्रॉंग बनवायचं आहे, ज्यामुळे पूर्ण जगामध्ये शांतता आहे ती प्रस्थापित होईल, बरोबर. आणि म्हणून यांनी काहीतरी एक नवीन फंडा काढला, तो म्हणजेच काय तर बोर्ड ऑफ पीस. आता बोर्ड ऑफ पीस, आणि या बोर्ड ऑफ पीस मध्ये, या संस्थेमध्ये किंवा या ऑर्गनायझेशनमध्ये इन्व्हाइट करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प काय करतायत की वेगवेगळ्या देशांना, ज्या ज्या देशांना त्यांनी अप्रोच केलंय, जसं इव्हन भारताला सुद्धा, तर त्यांना हे म्हटलंय की तुम्ही आम्हाला काहीतरी फंडिंग द्या आणि याचं मेंबर व्हा.
म्हणजे उद्या जाऊन जसा आज युनायटेड नेशनचा मेंबर होण्यासाठी, परमनंट मेंबर होण्यासाठी भारत खूप प्रयत्न करतोय. पण आता इथे इन्व्हिटेशन तर आहे, पुढे जाऊन जर युनायटेड नेशन जर अजून जर वीक झालं, त्याची क्रेडिबिलिटी आहे ती राहिलीच नाही किंवा फार कमी होऊन गेली, मग अशा वेळेस आणि जर बोर्ड ऑफ पीसची क्रेडिबिलिटी आहे जर ती वाढली, तर अशा वेळेस भारताला बेटर आहे ना की सुरुवातीपासूनच भारत आहे हा त्याचा एक मेंबर असेल म्हणून. बरोबर. पण की क्वेश्चन हा आहे, काय काय ट्रम्प आहे ते युएन सिक्युरिटी काउन्सिल UNSC आहे त्याला बायपास करत आहे का? आणि प्रॉब्लेम होणार तर काय होणार की डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिकेचा वर्चस्व असलेली बॉडी आहे ती अख्ख्या जगावर कंट्रोल करेल असंच काहीच आपल्याला पाहायला मिळेल. करेक्ट. मुद्दा क्लिअर झालाय सर्वांना. आता बघा की याची सर्वांची सुरुवात झाली कुठून, या बोर्ड ऑफ पीसची. सर्वात आधी काय तर UNSC मध्ये एक रिझोल्युशन, कोणता 2803 प्रिलियम साठी पण इम्पॉर्टंट रिझोल्युशन, UNSC रिझोल्युशन 2803 नोव्हेंबर 2025 मध्ये पास करण्यात आलं. कशासाठी पास करण्यात आलं तर एक जो गाझामध्ये जो प्रॉब्लेम सुरू आहे, एका बाजूला हमास आणि एका बाजूला इस्रायल, आणि जे गाझामध्ये आहे जे व्हायलेन्स सुरू आहे ते स्टेबल करण्यासाठी हा एक रिझोल्युशन पास करण्यात आला. आणि तयार काय करण्यात आलं तर बोर्ड ऑफ पीस तयार करण्यात आला. या बोर्ड ऑफ पीस मध्ये जी वोटिंगचा ड्रामा सुरू झाला की रशिया आणि चायना आहे यांनी वोटच केलं नाही. बघा लक्षात ठेवा की UNSC मध्ये हे 5 परमनंट मेंबर्स आहेत, त्यामध्ये रशिया आणि चायना, आणि याकडे लक्षात ठेवा की वेटो पॉवर पण आहे. म्हणजे यांनी सरळ नाही पण म्हणू शकत होते, पण यांनी वोटिंगच केलेलं नाही. दुसरं आहे काय की ग्लोबल साऊथ जे आहे आणि इस्लामिक नेशन आहेत त्यांनी काय केलं तर ट्रम्प यांना सपोर्ट केलं. म्हणजेच यांनी हे म्हणत होते की ट्रम्पचा जो प्लॅन आहे तो योग्य आहे, त्यांनी काय तर गाझामध्ये लवकरात लवकर आहे ती शांतता प्रस्थापित होईल, आणि यांनी काय तर मग त्यांना सपोर्ट केलं. पण आता ट्रम्पचा जो उद्देश होता तो कदाचित काहीतरी वेगळाच असेल, आणि तो उद्देश कुठतरी आता आपल्याला इथून पाहायला मिळतोय. आणि एक नवीन ट्विस्ट आलं, ट्रम्प इज टर्निंग गाझा स्पेसिफिक मेकॅनिझम. आता हा जो होता ना गाझाचा जो मेकॅनिझम जो होता ज्याद्वारे मग बोर्ड ऑफ पीस आहे तो तयार करण्यात आलं होतं, ट्रम्पचा आता प्लॅन आहे की तो अख्ख्या जगासाठी फॉलो करायचा आहे म्हणून. म्हणजे UN ला बाजूला ठेवायचं आणि एक नवीन ऑर्गनायझेशन तयार करायची, ती म्हणजेच काय तर बोर्ड ऑफ पीस, जो फक्त कोणासाठी तयार झाला होता, गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी, ज्यामध्ये वर्चस्व आहे अमेरिकेचा. आणि आता अमेरिका म्हणतो की फक्त गाझा पुरताच मर्यादित नाही राहायचंय तर अख्ख्या जगासाठी हा अप्लाय करायचा आहे, UN ला बाजूला सारायचंय, आणि जो US लेड आहे जिथं USचं वर्चस्व आहे असा बोर्ड ऑफ पीस आहे तो अख्ख्या जगावर शांतता प्रस्थापित करेल. मुद्दा लक्षात आला. पण बघा की युनायटेड नेशन आणि बोर्ड ऑफ पीस मध्ये काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे. युनायटेड नेशनचा उद्देश चांगला होता, ठीक आहे की ती बॉडी आज जरी कमजोर जरी वाटत असेल तरी पण उद्देश चांगला होता आणि त्याला आपल्याला नक्की रिवायवल करता येईल. बोर्ड ऑफ पीसमुळे कदाचित गाझामध्ये आपल्याला सडन कोणते रिझल्ट तर पाहता आले असतील, काही चांगले काही निगेटिव्ह, पण याचा उद्देश नक्कीच तेवढा चांगला नाही, हा मुद्दा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण युनायटेड नेशन्स बघा की त्याची कोर आयडिया काय होती की सॉव्हरेन इक्वॅलिटी, की सर्व जे नेशन्स आहेत ते सारखे आहेत. बोर्ड ऑफ पीस मध्ये ते आहे का? नाही. इथं आहे काय, इथं इन्व्हिटेशन ओनली क्लब आहे. म्हणजे अमेरिका इन्व्हाइट करेल, जो पैसा देईल तो त्याचा मेंबर बनेल, अमेरिकाला वाटेल तेव्हा त्याला तो बाहेर काढेल. सर्व जो वर्चस्व आहे तो कोणाचा आहे, अमेरिकेची लिडरशिप आहे. त्याचा ट्रम्प जे आहेत ना ते चेअरमॅन असतील. इथं UN मध्ये जे डिसिजन कोणाद्वारे घेतल्या जात आहे ते डिसिजन कलेक्टिव्ह डिसिजन घेतल्या जात आहे, वोटिंग होणार आणि मग डिसिजन होईल, म्हणजे एक पार्लमेंटरी सारखे किंवा ज्याला आपण लोकशाही म्हणतो त्याद्वारे. म्हणजे ही ग्लोबल डेमोक्रेसी आपल्याला पाहायला मिळते कुठं तर UN मध्ये. हे कसं आहे, हे लिडरशिप आहे, म्हणजे जसं प्रायव्हेट कंपनीमध्ये असतात की एक CEO डिसाईड करतो आणि एम्प्लॉई त्या पद्धतीने काम करतात. UN मध्ये ते आहे का? नाही. तिथं डेमोक्रेसी आहे, तिथं वोटिंग होणार, सर्वांना आपला आवाज ठेवण्याचे, आपले मत ठेवण्याचे अधिकार आहेत. सो तुम्हाला एक क्लिअर लक्षात असेल की युनायटेड नेशनचा उद्देश होता ना तो खरंच चांगला होता, बरोबर. पण बोर्ड ऑफ पीसचा उद्देश, अमेरिकेचा उद्देश तो नाही आहे. अमेरिकेचा उद्देश तो आहे की मेक अमेरिका ग्रेट अगेन आहे ना, डोनाल्ड ट्रम्प जे जनरली म्हणत असतात की परत काय तर वर्चस्व बनवायचंय आपल्याला. बरं एवढंच नाही तर तुम्हाला आता रिसेंट मुद्दा हे पण ऐकलं असेल तुम्ही की ग्रीनलँडला काबीज करायचे म्हणून. हा एक मुद्दा आहे अमेरिकेचा की ग्रीनलँडला पण आता काय तर काबीज करायचंय. म्हणजे डोनाल्ड ट्रम्पचा उद्देश समजून येतो इथं. बघा थोडंसं जर आपण डोनाल्ड ट्रम्प यांच्या हिस्ट्रीमध्ये जर समजून जर गेलो तर तुमच्या एक लक्षात येणार की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे मोठमोठे जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन होते, इन्स्टिट्यूशन होते, त्यांना फार ब्रेक केलंय. त्यांचा पाहिजे तेवढा जो इम्पॉर्टन्स आहे, क्रेडिबिलिटी आहे ती आता राहिलेलीच नाही आहे. जसं फॉर एक्झाम्पल WTO मध्ये
वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे तिथं जजेसची अपॉइंटमेंट होणार होती, ती होऊ दिलेली नाही. म्हणजे WTOचा जो इम्पॉर्टन्स आहे तो कमी होतोय. नाटो एक अशी संस्था होती ज्यामध्ये त्या ग्रुपमध्ये एक मिलिटरी ऑर्गनायझेशन आहे जो लीड केल्या जात आहे अमेरिकेने. तर नाटोमध्ये जर एका जरी देशावर जरी अटॅक झाला तर सर्व देशांवर अटॅक झाला आणि सर्वजण त्या देशासाठी मदतीला जातील अशी ती संघटना होती. पण अमेरिका आता म्हणतोय की फक्त आम्ही नाटोला आम्ही का फंडिंग करायचं, कारण अमेरिका तर मोठा देश आहे, तो स्वतःला डिफेंड तर करू शकतो, पण इतर जे छोटे देश आहेत त्यांचं काय, मग आम्ही का त्याला फंडिंग द्यायचं, यातून आम्हाला काय फायदा आहे. त्यामुळे इथून नाटोची जी इम्पॉर्टन्स आहे ते कमी होणार आहे. त्यामुळे नाटोचे जे इतर देश आहेत त्यांवर आता रिस्क आहे. दुसरा आहे काय की अमेरिका आहे, युनेस्को आहे, WHO आहे आणि बरेचसे क्लायमेट चेंज अग्रीमेंट आहे त्यातून एक्झिट केलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प या टर्म मध्ये आल्याच क्लायमेट चेंज मध्ये असा काही विषयच नाही आहे, असा ऍटिट्यूड होता डोनाल्ड ट्रम्प यांचा. त्यामुळे क्लायमेट चेंज बद्दल अमेरिका आता सध्या काहीच आपल्याला बोलताना दिसत नाही. ग्रीनलँडचा इश्यू हा याच महिन्यातल्या या 8-15-20 दिवसातलीच गोष्ट आहे. ग्रीनलँड आता काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. सो इथून आपल्याला ट्रम्पचा जो ऍटिट्यूड आहे, अप्रोच आहे, तो इथून क्लिअर लक्षात येतोय. बरं, ट्रम्प हे कोणाला फॉलो करतोय, तर बघा एक अमेरिकामध्ये एक थिंक टँक आहे ज्याला हेरिटेज फाउंडेशन म्हणतात. या हेरिटेज फाउंडेशनने एक रिपोर्ट तयार केलाय प्रोजेक्ट 2025 आणि त्या प्रोजेक्टमध्ये हे म्हटलंय की आता सध्या जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे ते वोक आहे, ते इनइफिशियंट आहे, ते तेवढे कॅपेबल नाही आहेत. आणि त्यासाठी त्यांनी सजेस्ट केलं की एक ऍडॉक कोलिशन तयार करायचं. म्हणजेच काय की टेम्पररीली ग्रुप तयार करायचे. कोणता एखादी प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी ग्रुप तयार करा, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ग्रुप बंद करा. परमनंट बॉडी जसं फॉर एक्झाम्पल UN आहे, ही एक परमनंट बॉडी बनली, जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा तेव्हा UN धावून येणार. असे परमनंट बॉडीज तयार करायचे नाहीत. जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा एक टेम्पररी ग्रुप तयार करायचे. हे या थिंक टँकने सजेस्ट केलंय प्रोजेक्ट 2025 या रिपोर्टच्या अंडर. आणि तेच आपल्याला पाहायला मिळते की ट्रम्प जे आहेत ना ते त्यालाच फॉलो करतायत म्हणून. चला आता जो काही असेल तो असेल, पण मेन काय की आपल्याला परीक्षेसाठी आणि भारतासाठी इम्पॉर्टंट आहे की भारतासमोर एक खूप मोठा डायलेमा आहे. विचार करा की एका बाजूला काय UN, एका बाजूला काय बोर्ड ऑफ पीस. UN काय आहे, ज्यामध्ये डेमोक्रेसी आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑलरेडी मी या दोघांमधला फरक तुम्हाला सांगितला. बोर्ड ऑफ पीस मध्ये काय आहे, युएसचा वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतोय. आता बघा की इथं आहे काय की भारत आतापर्यंत UNचा परमनंट मेंबर होण्यासाठी प्रयत्न करत होता. कारण भारताची जी फॉरेन पॉलिसी आहे ती कशावर डिपेंड करते, रिफॉर्म मल्टीलॅटरलिझम. म्हणजे सर्व देश आहेत त्यांना सारखं हक्क मिळायला पाहिजे, कोणा एकाच वर्चस्व चालायला नाही पाहिजे. जगामध्ये आज आपण बघतो की आधी काय तर दोन देश खूप मोठे होते. एक होता अमेरिका, दुसरा होता काय तर USSR. मग USSRचे तुकडे झाले आणि झाले काय तर रशिया एक मोठा देश आणि बाकी छोटे छोटे देश बनलेत, ज्याला बायलॅटरलिझम म्हणतात. मग त्यानंतर मुख्यतः आपल्याला युनिलॅटरलिझम म्हणजे अमेरिका एक मोठा पॉवरफुल देश पाहायला मिळतोय. पण आपल्याला हळूहळू या गोष्टीकडे याकडे जावं लागणार आहे की मल्टीलॅटरलिझम म्हणजेच कोणातरी एक देश आहे, तो बराचसा भाग आहे जगाचा, तो कंट्रोल करतोय, तो आपलीच मनमानी करतोय, ते योग्य नाही आहे. तर मल्टीलॅटरलिझम म्हणजेच काय की सर्वांना सारखं हक्क आहे, जसं UN मध्ये जे पॉलिसी आहे त्या पद्धतीने. आणि यासाठीच तर आतापर्यंत भारत आहे तो प्रयत्न करत होता. पण आता मध्येच आलं काय तर BOP. आता हा तर अमेरिका याला लीड करतोय. आता भारतासमोर प्रॉब्लेम हा आहे की भारत UN ला त्यावरच फोकस करायला पाहिजे का? कारण भारताने जर आता BOP ला जर सपोर्ट केलं तर असं होईल की भारत काय तर लगेच बदलला, आपली पॉलिसी बदलली, ज्याला दुटप्पी दोगलापण वगैरे ज्याला आपण म्हणतो, असं काहीचा होईल का? कारण आतापर्यंत भारत तर मल्टीलॅटरलिझम असंच म्हणत होता आणि आता BOP ला कसं काय सपोर्ट करतोय. आणि जर उद्या जर जाऊन चला आता आपण असं म्हणू की जर भारताने चला ती याच ऍटिट्यूडशी रिलेटेड राहिला, याच ऍटिट्यूडवर जर फोकस राहिला आणि भारताने जर UN ला जर सपोर्ट केलं, UN लाच मजबूत करण्याचा प्रयत्न जर केला, BOP कडे लक्ष नाही दिलं आणि उद्या जाऊन जर BOP जर स्ट्रॉंग होत आहे, UN ची क्रेडिबिलिटी जर कमी होत आहे, तसं पण भारताला प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून आता आपल्याला पाहायला मिळते की भारतासमोर एक फार मोठा डायलेमा आहे की जायचं कोणत्या बाजूने, UNच्या बाजूने की BOPच्या बाजूने. भारताला फार जास्त विचार करून डिसाईड करावं लागणार आहे. इथं डिप्लोमसी खूप चांगलं काम करणार आहे. करेक्ट.
प्रॉब्लेम काय? ट्रम्प इज नॉट रिफॉर्मिंग द सिस्टम, ही इज लिव्हिंग इट. ट्रम्प जो आहे ना, ट्रम्प जे आहे ते युएनला रिफॉर्म नाही करत आहेत, तर ते युएनला सोडण्याचाच विचारात आहे. त्यामुळे युएस डम्प द युएन, द परमनंट सिकम वर्थलेस. त्यामुळे जर भारत आतापर्यंत प्रयत्न करते की युएनची परमनंट सीट मिळायला पाहिजे, पण विचार करा की युएनची जर परमनंट सीटच्या मागे लागलंय आणि युएसए अमेरिकेला जर सोडून दिलं, तर त्या परमनंट सीट भेटून सुद्धा काय फायदा? मुद्दा समजलाय सर्वांना? हा, यासाठी तुम्हाला थोडंसं युएनची डिटेल्स माहित असायला पाहिजे, त्याची हिस्ट्री माहित असायला पाहिजे, त्याचा जो स्ट्रक्चर आहे की परमनंट मेंबर आहेत, नॉन परमनंट मेंबर्स आहेत, त्यामध्ये जी लिडरशिप आहे ती रोल होत राहते, ह्या सर्व बाबी माहित असायला पाहिजे. तसे मी तुम्हाला होमवर्क देतोय, चॅट बॉक्स मध्ये टाका की युएन कधी बनलं होतं, त्याचा हेडक्वार्टर कुठं आहे आणि त्याचे जे 5 परमनंट मेंबर्स म्हटले ते कोणकोणते आहेत, हे नक्की चॅट बॉक्स मध्ये टाका. प्रिलिम मध्ये बऱ्याचदा विचारले जातात. तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की डायलामा मध्ये आहे आणि 2 ऑप्शन आहेत की बोर्ड ऑफ पीस जॉईन केलं तर काय होणार आणि रिजेक्ट केलं तर काय होणार. आणि म्हणून काय तर भारताला आता खूप जास्त विचार करून डिसिजन घ्यावं लागणार आहे. ऑल क्लिअर सर्वांना हा मुद्दा? आता प्रश्नाकडे वळू आपण. हा, म्हणजे 2 फ्युचर सिनॅरिओ आपल्याला इथं पाहायला मिळते की बीओपी जर फेल झालं तर काय होणार. म्हणजे इफ गाझा इज नॉट स्टॅबिलाइज बाय 2027, म्हणजे हा बीओपी का तयार करण्यात आलं होतं? गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी. पण जर 2027 पर्यंत हे जर सक्सेस नाही झालं तर बीओपी फेल झालं, काही अर्थ नाहीये. मग युएनच एक बॉडी राहणार. हा, तोपर्यंत कदाचित ट्रम्प आहे नवीन कोणतीतरी बॉडी आणेल, ते आता वेळ सांगेल. पण जर बीओपी जर सक्सेस झालं तर मग युएन वरून जी पॉवर शिफ्ट आहे, ग्लोबल पॉवर शिफ्ट आहे, ती युएन वरून निघून कुठं जाणार? बीओपी वर जाणार आहे. बरोबर? म्हणजे युएनचा जो हेडक्वार्टर न्यूयॉर्कला आहे तिथून कुठे जाणार? अमेरिकेकडे, म्हणजे वॉशिंग्टनकडे जाणार. मी तुम्हाला ऑलरेडी एक होमवर्क दिला होता की युएनचा हेडक्वार्टर कुठे आहे, तो इथं दिलेला आहे. बाकीची माहिती आहे नक्की चॅट बॉक्स मध्ये टाका. प्रश्न काय बघा, बोर्ड ऑफ पीस या प्रस्तावामुळे सार्वत्रिक बहुपक्षीयतेकडून म्हणजे युनिव्हर्सल मल्टीलॅटरलिझम निवडक तात्पुरत्या आघाड्यांकडे म्हणजे एक्सक्लुझिव्ह ॲडॉक कोलिशन जसं अमेरिका इथं आहे वळण झाल्याचे सूचित होते. या बदलाचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर म्हणजेच काय तर युएनएससी वर होणारे परिणाम चिकित्सकपणे विश्लेषित करायचे. 150 शब्दांमध्ये हे लिहिण्याचा प्रयत्न करा. याचं उत्तर बऱ्यापैकी कंटेंट आहे, तुम्हाला मी या आर्टिकलमध्ये किंवा या आजच्या सेशनमध्ये कव्हर केलेलं आहे. बाकी अजून काही क्वेरीज असतील तर नक्की या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. आणि रेग्युलर हे सेशन्स आहे पाहत चला, तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल आणि पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा काही पॉइंट्स यातून तुम्हाला मिळतीलच. सोबत बॅचेस आपल्याकडे कोणत्या आहेत बघा, की जर तुम्हाला राज्यसेवासाठी प्रॉपर प्लॅन करायचा आहे, प्रॉपर जर स्टडी करायचा आहे, प्रॉपर एक रोडमॅप जर हवा आहे, प्रीचा अभ्यास चांगला करायचा आहे, त्यानंतर मेन्स आपण केले, त्याची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस चांगली केलेली आहे, तर मग अशा वेळेस यशोदे 3.0 बॅच आहे, ज्यामध्ये आपण बेसिक पासून मेन्स पर्यंत आन्सर रायटिंग पर्यंत सर्व कव्हर करू. बेसिक साठी एनसीआरटी बॅच ही तुम्हाला इथं फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस सुद्धा इथं होणार. इथं तुम्हाला 18 बुक्स सुद्धा मिळतील. आपले सर्व क्लासेस हे लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला बॅच जी आहे ना ती तुम्हाला लाईफ टाइम साठी मिळेल, म्हणजे तुमचं सिलेक्शन होतपर्यंत मिळणार आहे. भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय सुद्धा इथं तुम्हाला मिळेल. आता त्यासाठी फायनल फीस किती असेल, दर महिन्याला किती इन्स्टॉलमेंट भरावं लागेल, त्यासाठी माझा नंबर दिलाय, त्यावर कॉन्टॅक्ट करता येईल. सोबत ग्रुप बी ग्रुप सी ची पण बॅच आहे, प्री आणि मेन्स सर्व त्यामध्ये पण कव्हर होईल. त्यासाठी पण तुम्हाला त्याच नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. या प्रकारचे सेशन पाहण्यासाठी नक्की आपला जो युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तुमच्या मित्रांशी जे मेन्सची तयारी करतायत, राज्यसेवाची तयारी करतायत, त्यांना नक्की या व्हिडिओची लिंक शेअर करा. त्यांना पण प्रश्न कळू द्या की नेमके प्रश्न कसे विचारले जातात. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.